एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। धावत्या लोकल मधून तरुणीला ढकलून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार समोर आलाय। पनवेल सीएसएमटी लोकल मधून हा प्रकार घडलाय। एक पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यात चढला होता। यावेळी 18 वर्षाच्या मुलीने त्याला महिला डब्यातून उतरण्याची विनंती केली, पण या प्रवाशाने मुलीला थेट लोकल मधून खाली ढकलून दिले। अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमध्ये महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे। यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपी शेख नवाजला अटक केली। त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। आताची मोठी बातमी आपण बघतोय। 18 वर्षाच्या मुलीला महिलांच्या डब्यातून ढकलून देण्यात आलाय। एक पुरुष महिलांच्या डब्यामध्ये शिरला होता आणि यावेळी या 18 वर्षाच्या मुलीने त्याच्यावर आक्षेप घेतला। त्याला विनंती केली की महिलाच्या डब्यातून तुम्ही खाली उतरा, पण तिच्या विनंतीला न जुमानता या व्यक्तीने तिला खाली फेकून दिलाय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। विनय, अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार आहे, काय आत्ताची माहिती आहे? नक्कीच यावरून स्पष्ट होतंय की रेल्वे गाड्यांमधून करणाऱ्या महिला प्रवाशात सुरक्षित आहेत का, हाच खरा प्रश्न पुन्हा उपस्थित झालेला आहे। आज सकाळची घटना आहे। पनवेलवरून सीएसटी कडे निघालेल्या ट्रेनमध्ये जो महिन्याच्या डब्यांमध्ये हा जो विकृत होता तो त्यामध्ये चढला होता आणि त्याला खाली उतरण्यासाठी काही महिलांनी विनंती केली, मात्र तो उतरत असताना त्याचे जी दरवाज्यावरती 18 वर्षाची तरुणी होती, श्वेता म्हणून तिचं नाव आहे, आणि या श्वेताला त्यांनी चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं। श्वेता यामध्ये गंभीर जखमी झालेली आहे। तिच्यावरती एमजीएम जो कळंबोलीमधल्या रुग्णालयात तिच्या उपचार सुरू आहेत। तिच्या डोक्याला आणि कमरेला मार लागलेला आहे। दुसऱ्या बाजूला जेव्हा हा विकृत जो आहे शेख अख्तर याला खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये सीआरपीएफने त्याला अटक केलेली आहे। त्या सीआरपीएफने ही घटना घडल्यानंतर काही महिलांनी पोलिसांना फोन केलं, त्याचबरोबर ट्रेनमधून हेल्पलाईनवरती फोन केला गेला। त्यानंतर पोलिसांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकामध्ये सापळा रचला आणि शेख अख्तर याला त्यांनी ताब्यात घेतलं। त्याचं पूर्ण नाव आहे शेख अख्तर नवाज शेख। हा 50 वर्षाचा आहे आणि याला आता सध्या पनवेल पोलिसांच्या ताब्यात आहे, रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्याकडून पुढची तपासणी सुरू आहे। तर श्वेता हिच्यावर देखील आता उपचार सुरू आहे। निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।